आपण जर पाहताय ही जी पहिली देवाची मूर्त दिसते ही पूर्ण लाकडाची मूर्त आहे आणि एका लाकडापासून बनवलेली मूर्त आहे. पेण तालुक्यातीलच नव्हे, रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे अशा प्रकारची जी एक देवाची मूर्त आहे ती देवाची मूर्त या लेपा रूपीने आपल्याला इथं फिरताना दिसते. संपूर्ण रायगड मध्ये नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात जरी फिरला तरी कुठल्याही देवाची पूर्ण मूर्त आहे ती अशी छबेने रूपाने फिरताना आपल्याला कुठेही दिसणार नाही. देवांच्या ज्या ज्या पालख्या निघतात, कोणत्याही देवस्थानाची जी पालखी असली तरी ती पालखी जी आहे त्या पालखीमध्ये फक्त प्रतिकात्मक मूर्त ही फिरवली जाते किंवा मुखवटा फिरवले जाते. मात्र वडाव गावातील हे एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरात देवाची पूर्ण मूर्त जी आहे ती पूर्ण मूर्त 5 गाव फिरवली जाते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वडाव गाव हे सणांचं माहेरघर याचसाठी ओळखलं जातं की वैशिष्ट्यपूर्ण सण किंवा अगदी शतकांची परंपरा असणारा, शतकांपेक्षा जास्त वर्ष सण साजरा करणारा आणि एकोप्याने सण साजरा करणारा गाव म्हणून हे वडाव गाव ओळखलं जातं. तर याचसाठी याच सणाचं याच यात्रेचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर आपण माझ्या हातात पाहू शकत असाल हे जे पेरकूट दिसतंय हे पूर्ण काटेरी पेरकूट असतं. अशा काटेरी पेरकूट हे सर्व भक्तगण आपल्या अंगावर मारून घेत असतात आणि आपल्या देवाला खऱ्या अर्थाने रक्ताची आहुती देत असतात. यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय नाही तर देवाप्रती असणारा भाव भक्तिभाव हे महत्वाचं आहे. अत्यंत उत्साहातच हा सण साजरा होत असतो. आता आपण पाहत असाल तर या वड्यामधून निघालेला हा पूर्ण देवाची मूर्त आहे ती आता फिरत छबिना रूपी आपल्या हनुमंताच्या देवळाजवळून म्हणजेच हनुमंताची भेट घेऊन आता मोठेवड्याकडे प्रस्थान होत आहे. मोठेवड्यानंतर दीव, त्यानंतर पूर्व परंपरेपासून हा लेपा वाशी गावात जात होता आणि तिथून नारवेल फाट्यावरून जगदंबा मातेचं दर्शन घेऊन तो जात होता. हा, तर इथून आता आपण जेव्हा थोड्या अंतरावर जाऊ म्हणजे साधारणतः 800 ते 1000 मीटर पर्यंत जाऊ तेव्हा दीव गावचं जे नागेश्वर देवस्थान आहे त्या नागेश्वर देवस्थान आणि आपल्या बहिरी देवाचं मिलन होणार आहे आणि तिथून पुन्हा हा जो लेपा आहे तो एकत्र लेपा पूर्ण जाणार आहे. आणि हे आता जो लेपा चाललेला आहे त्या या बहिरी देवाचं मूळ देवस्थान जे आहे ते मोठेवड्या गावात असणारं मूळ देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या भेटीला जाणार आहे. तिथं भेट घेऊन त्यानंतर हा लेपा पुन्हा दीव मार्गे वर्सुबाईच्या भेटीला जाणार आहे. मात्र आता वेळ लोकांना कमी असतो त्यामुळे दीव फाट्यावरून तो फिरत आपल्या एसटी स्टँडवर येतो ज्याला आम्ही बाहुल म्हणतो आणि एसटी स्टँडवर आल्यानंतर या यात्रेची खरी जी मजा आहे ती आपल्याला पाहायला मिळते. 500 ते 600 फूट उंच देवकाठ्या या फक्त आणि फक्त दोराच्या सहाय्याने उभ्या केल्या जातात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हत्यार